क्वेश्चन लिहा. राइट अँड सॉल्व the node voltage equation for the circuit shown in figure. Full stop. Find the current through 5 ohm resistance. Find the current through 5 ohm resistance. ठीक आहे. तर असा क्वेश्चन दिलेला आहे. आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. मेथड काय म्हटले बघा. आता काही जण म्हणतात नोड व्होल्टेज मेथड, काही जण म्हणतील फक्त नोडल मेथड, काही जण म्हणतील युजिंग नोडल अनालिसिस. काही असू दे, आपण हे असं सॉल्व्ह करायचं आहे. क्वेश्चन सगळ्यांना कळलेला आहे. आपल्याला करंट फाइंड करायचं आहे 5 ओम मधला. नोडलचा पहिला स्टेप काय बघा. हा क्वेश्चन आपण डायग्राम आन्सर मध्ये परत डायग्राम ड्रॉ करणार. या नोडला म्हणणार 1, या नोडला म्हणणार 2, या नोडचा व्होल्टेज असेल V1, या नोडचा व्होल्टेज असेल V2. ठीक आहे. आता काही बाकी यात कचरा काही करायचा नाही. सिंपल लॉजिक लक्षात घ्या. ठीक आहे. कॉलेजमध्ये तुम्हाला वेगळे मेथड शिकवतील. तुम्ही हेच एक्झाम्पल तुमच्या नंतर पुस्तकात बघा. मी पुस्तकातले क्वेश्चन बघत आहे. आन्सर फक्त मी आपल्या पद्धतीने काढत आहे. तुम्हाला नंतर जाणवेल की आपली मेथड वेगळी आहे आणि कमी स्टेप्स मध्ये होत आहे. ठीक आहे. त्यामुळे सुरुवातीला स्टार्टला कळायला जरा वेळ लागेल, पण एकदा कळलं की तुम्हाला परत हे खूप सोपं वाटेल. आता काय म्हणूया बघा, आपण नोडवर आपण वापरतो KCL. काय म्हणणार, अप्लाय KCL ऍट नोड 1. मग काय म्हणणार, काय म्हटलं आपण, त्या नोडचा व्होल्टेज. सिंपल लक्षात घ्या, करंटचा फॉर्म्युला V/R, म्हणजे या फॉर्म मध्ये आपली इक्वेशन असणार आहे. त्यामध्ये फक्त करंट असले पाहिजे. मग तसं बघायचं. यात काय दिसतात इथं, काय म्हटलंय आपण, V1 हा नोड, या नोडला जोडून किती ब्रांच आहेत, 1, 2, 3. ठीक आहे. यापैकी करंट सोर्स असलेला ब्रांच सोडून द्या, म्हणून आपण तात्पुरता इथं सोडला. राहिले 2 ब्रांच मधले रेजिस्टन्स उलटे करून लिहा. लिहिला 1/2 प्लस 1/5. ठीक आहे. मग नंतर काय म्हणतो आपण, शेजारी कोणता नोड आहे का बघा. तर काय दिसतंय, शेजारी दुसरा एक नोड आहे, म्हणून म्हटला मायनस. कोणता नोड आहे, V2. त्याला जोडलाय कोणाच्या थ्रू, 5 ओहम रेजिस्टन्सच्या थ्रू. आता बघा, या तिन्ही ब्रांच मध्ये कुठं करंट सोर्स किंवा व्होल्टेज सोर्स आहे का, तर दिसतंय का इथं करंट सोर्स आहे. बरोबर, इथं करंट सोर्स आहे. तर आता इथं आपण त्या करंट सोर्सचा विचार करा. आणि मी काय म्हटलं होतं आठवा, आपण ज्याही नोडला अनालिसिस करणार आहे, काय असू दे, आपण अज्युम करायचं की सगळे बाहेर चाललेत करंट. ठीक आहे. अज्युम करणार सगळे बाहेर चाललेत, पण जर अशा डायरेक्शन मध्ये असेल तर आपण प्लस लिहिणार. तर काय बघा, आपण म्हणतोय करंट बाहेर चाललाय, पण हा 3 अँपिअर करंट वर चाललाय. म्हणजे ऑपोजिट टर्मिनलला म्हणणार मी -3 = 0. करंट आहे ना, म्हणून फक्त -3 इक्वल जोडला. हे कळलं का सगळ्यांना इक्वेशन. सगळ्यांना हे कळलं का, हो. ठीक आहे. बरं, गुड. आता हे सॉल्व्ह करूया आपण. कसं सॉल्व्ह करणार, कॅल्सी आहे. कॅल्सी मध्ये बघा किती मिळते. काय जण असं ठेवतील, काय जण डायरेक्ट सॉल्व्ह करतील. 1/2 प्लस 1/5 म्हणजे 0.7. V1 हा होणार -0.2 V2 इक्वल टू होणार 3. हा झाला इक्वेशन 1. सिमिलरली अप्लाय KCL टू नोड 1. सॉरी, आता नोड 2 म्हणूया. नोड 2 ला कोण आहे आता, व्होल्टेज V2. पुन्हा मग याला 3 ब्रांच कोणत्या आहेत, एक हा, एक हा, एक हा, अशी 3 ब्रांच आहेत. त्यापैकी सोर्स असलेला ब्रांच कोणता आहे, करंट सोर्स लगी आपण त्या ब्रांचचा रेजिस्टन्स काय घेत नाही. तर रेजिस्टन्स नाहीयेच, पण असं जरी आपण घेतला नसता, कारण इथे करंट सोर्स आहे. अशा काय करा, माझा करंट सोर्स आहे. ठीक आहे, सोडून द्या. मग राहिले 2 ब्रांचचे रेजिस्टन्स उलटे करून लिहा. 1/5 प्लस 1/1. पुन्हा या V2 शेजारी एक नोड आहे V1, ज्याला जोडलाय 5 ओहमच्या रेजिस्टन्सने.
ठीक आहे. आता काय बघा, आपण म्हणतो करंट नोड पासून लांब चाललाय, म्हणजे आपलं म्हणणं करंट असं चाललाय आणि हा असंच चाललाय खाली. मग याला म्हणणार +2 = 0. हा बघा 1/5 म्हणजे 0.2 + 1, हा कॅल्क्युलेशन तुम्हाला मिळेल 1/2 V2 मायनस 0.2 V1 = -2, किंवाच यालाच म्हणूया आपण पुन्हा याला V1चं टर्म लिहा -0.2 V1 प्लस 1.2 V2 = -2. हा झाला इक्वेशन 2. आता यातनं पहिला आपण काढतो डेल्टा. डेल्टा काय पहिल्या इक्वेशन मध्ये 0.7 मायनस 0.2, इथं म्हणणार -0.2 आणि हा 1.2. तर बघा मल्टिप्लिकेशन काय मिळते बघा, हे 0.7 × 1.2. ठीक आहे. तसंच Δ1 काय मिळणार 3 - 2 -0.2 1.2. ठीक आहे. आता काय मिळेल 3.6 मायनस 0.4 2.8. हा झाला Δ1. ठीक आहे. कॅल्क्युलेशन चेक करा, मी तोंडी करते त्यामुळे कदाचित चुकलं तर चुकू शकतो, शक्यतो नाही चुकणार पण कदाचित चुकू शकेल ही. ठीक आहे. हा झाला Δ2. आता यातनं V1 काय होणार Δ1/Δ. Δ1 आहे 2.8 अपॉन 0.8 म्हणजे काय होणार 8 3 24 40 म्हणजे 8 5 40. हा झाला V1. तसंच V2 म्हणजे काय होणार तर Δ2/Δ. Δ2 किती आहे -0.8 आणि हा +0.8 झाला -1 व्होल्ट. व्होल्टेज कॅन बी निगेटिव्ह हे लक्षात ठेवा. करंट फक्त आपण म्हणतो करंट निगेटिव्ह नसतो, व्होल्टेज निगेटिव्ह आहे असू शकतो, काही फरक पडत नाही. ठीक आहे. बरं, कळलं का सगळ्यांना? Δ2 काय येतंय -1.4 0.6 काय झालं अच्छा सॉरी, तर नाही बरोबर आहे 0.7 आणि -0.2 म्हणजे काय 3 आणि -2. काय झालं सानिका, काय म्हणत आहेस Δ2 3.2 काय Δ1 सर. अच्छा सॉरी 3.6 मायनस 0.4 3.2 असतो. ठीक आहे. त्यामुळे इथं पण काय होणार हा 3.2 अपॉन हा म्हणजे मिळेल हा झाला 4. बरोबर. ठीक आहे. V1 मिळाला 4 व्होल्ट, V2 मिळाला -1. तर पुन्हा बघायचं V1 V2 पैकी कोण मोठा आहे. V1 आणि V2 पैकी कोण मोठा आहे बरोबर, V1 मोठा आहे. मग आता बघा या 5 मधला करंट जो आहे तो एकतर कसा फ्लो होईल V1 वरून V2 ला किंवा V2 वरून V1 ला, या दोन पैकी एक असणार आहे. तर नेहमी आपण काय म्हणायचं, नेहमी फ्लो मोठ्यापासून लहान +2 मायनस म्हणतो ना, तर मोठा कोण आहे यात 4. मग आपण काय म्हणणार इथं V1 पासून V2 म्हणजे इथं काय म्हणणार हा डायरेक्शन आपल्याला असं दाखवणार, हा असेल I. ठीक आहे. मग आता काय म्हणणार बघा करंट फ्लोईंग थ्रू
5 ओहम रेजिस्टन्स इज इक्वल टू म्हणूया आपण आय, आणि तो काय असणार करंटचा फॉर्म्युला काय, व्होल्टेज आपण रेजिस्टन्स, व्होल्टेज काय त्या 1 आणि 2 मधला व्होल्टेज, म्हणजे काय म्हणणार आपण V1 मायनस V2 आणि रेजिस्टन्स काय तो 5, तर काय मिळेल आय, V1 मिळाला 4, V2 मायनस 1 अपॉन 5 म्हणजे झाला 5/5 म्हणजे मिळाला 1 एम्पियर. देअरफॉर आपला आन्सर काय असेल, आय इज इक्वल टू 1 एम्पियर. सगळ्यांना हे कळलं का? सगळ्यांना हे कळलं का? आणि करंटचं डायरेक्शन कसं लिहिणार, तर असं लिहिलं आपण, उजवीकडे म्हटलं तर म्हणजे उजवीकडे असेल. ठीक आहे, सगळ्यांना हे कळलं? एकदम सोपं आहे, काही जास्त अवघड आहे का बघा, काय नाही. ठीक आहे, तुम्ही दुसरा मेथड वापरला गेला तर तुम्ही हे इक्वेशन काढायलाच तुमचे बरेच लाईन्स वेस्ट होतात. ठीक आहे, पुढे हे तुम्हाला मी ऑप्शन दिले, तुम्ही या मेथडनी सॉल्व्ह करा म्हणून, डेल्टा बिल्टा वगैरे काय असेल ते, किंवा तुम्ही डायरेक्ट 2 इक्वेशन सॉल्व्ह करायचं मेथड तुम्हाला माहित आहेच, जे तुम्ही लहानपणापासून शिकलेलं आहात इक्वेशन सॉल्व्ह करायचं, ते हे वापरू शकता. मी तुम्हाला एक सांगितलं, मी पुढच्या विचारानं सांगितलं तुम्हाला, जर पुढे आयुष्यात डिग्री करायची वगैरे असेल तेव्हा तुम्ही करणार, तेव्हा तुम्हाला मोस्टली हे रूल वापरावं लागेल बऱ्याच वेळा, त्यामुळे आतापासूनच मी तुम्हाला हे सांगायचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घ्या. युझिंग नोडल व्होल्टेज मेथड, using nodal voltage method, find current in the 3 ohm resistance, find current in 3 ohm resistance for the network shown in figure. ठीक आहे, आता मला सांगा यामध्ये नोड किती आहेत, म्हणजे आपल्याला ऍनालिसिस करायला लागणारे नोड किती आहेत, किती नोडचा ऍनालिसिस करायचा आहे. बोला. किती नोड आहे, एकच आहे, बरोबर. हा म्हणूया आपण तो नोड, त्या नोडला म्हणूया आपण V1. ठीक आहे, आता काय म्हणणार, अप्लाइंग केसीएल, किंवा आता म्हणतो मी अप्लाइंग नोडल ऍट 1. मग काय होणार, V1, आता बघा किती ब्रांच आहेत, याला जोडून 1 2 3, तिन्ही ब्रांच मध्ये कुठं करंट सोर्स आहे का, तर नाही. ठीक आहे, मग सगळ्या ब्रांचचे रेजिस्टन्स उलटे करून लिहा. या पूर्ण ब्रांच मध्ये किती रेजिस्टन्स आहेत, 3 आणि 2, टोटल झाले 5 ओम, म्हणजे काय म्हणतात इथं 1/5 या एका ब्रांचचा. या ब्रांच मध्ये 1 आहे मग म्हणूया किती 1/2, आणि या ब्रांच मध्ये पुन्हा 1/2. ठीक आहे, आता पुन्हा बघायचं शेजारी आणि कोणता नोड आहे का, नाही. आता फक्त काय बघायचं आहे, व्होल्टेज सोर्स, करंट सोर्स कुठं आहे का. आपण नेहमी काय म्हणतो, करंट ऍज्युम करतो आपण बाहेर चाललाय. बघा समजा पहिला इथं बघितलं, या ब्रांच मध्ये करंट असा बाहेर चाललाय, तर बघा कसं चाललाय, +2 आहे का -2+, काय दिसते, असं जर बाहेर चाललाय करंट, तर काय म्हणतो +2 म्हणजे काय होणार, मायनस किती व्होल्टेज आहे 4, आणि त्या पूर्ण ब्रांच मध्ये रेजिस्टन्स किती आहे 2. काय तसंच आता हा ब्रांच बघा, करंट V1 पासून यायला, नोड पासून यायला लागलाय, +2 म्हणजे काय होणार -2 अपॉन पूर्ण ब्रांचचा रेजिस्टन्स घ्यायचा, पूर्ण ब्रांचचा रेजिस्टन्स किती आहे 3 आणि 2 5,
तसंच करंट अजून खाली आला इथे अजून +4 म्हणजे तो काय परत -4 अपॉन पुन्हा 5 इक्वल टू 0. हे सगळ्यांना कळलं का काय केलेलं आहे? रिपीट. बघा पहिला आपण नेहमीचं मेथड काय करतो, नोड 1 ला V1 घेतला. आता किती ब्रांच आहेत नोडला? 3 ब्रांच आहेत. प्रत्येक ब्रांच मध्ये टोटल रेजिस्टन्स बघायचं. असं करायचं नाही की एकदा 1/3 नंतर 1/2 असं नाही. पूर्ण ब्रांच मध्ये किती रेजिस्टन्स आहे तर 3 आणि 2 5 म्हणजे लिहिला 1/5. या ब्रांच मध्ये किती आहे 1/2 म्हणूया. आणि पुन्हा या ब्रांच मध्ये किती आहे तर परत 2 म्हणजे 1/2. ठीक आहे. तर शेजारी बाजू आणि कोणता नोड आहे का? नाहीये. मग बघा कुठं व्होल्टेज सोर्स करंट सोर्स काय आहे का तर व्होल्टेज सोर्स आहेत. ठीक आहे. पहिला हा ब्रांच बघा, इथला करंट सोर्स बघा. आपण काय म्हणतो करंट नोड पासून लांब चाललाय म्हणजे 1 पासून निघाला असा आणि परत खाली चाललाय. खाली जाताना या सोर्स व्होल्टेज सोर्स मधून कसं चाललाय +2 म्हणजे म्हणणार -4. आणि रेजिस्टन्स किती आहे त्या पूर्ण ब्रांच मध्ये 2. ठीक आहे. पुन्हा आता हा ब्रांच बघा, या जाताना बघा काय दिसतंय काय काय आहे. पहिला व्होल्टेज इथं जाताना काय होणार हा +2 म्हणजे परत हा झाला -2 अपॉन पूर्ण रेजिस्टन्स बघायचं त्या ब्रांच मध्ये किती आहे 3 आणि 2 5. तसंच पुढे करंट आला 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 परत झालं परत कसं जाणार +2 म्हणजे पुन्हा हा होणार -4 अपॉन पूर्ण ब्रांचचा रेजिस्टन्स 5 झाला इक्वल टू 0. कळलं का दीक्षा? हो, बाकी सगळ्यांना कळलं का? नाही सर. ठीक आहे. पुन्हा एकदा बघा. काय करायचं म्हटलं इथं नोडल वापरायचं आहे. नोड एकच आहे. ठीक आहे. मग आता त्या एक नोड साठी बघूया आपण. एकच नोड आहे म्हणून घेतला. त्या नोडचा व्होल्टेज V1. त्याला जोडलेले 3 ब्रांच आहे. इथे एक रेजिस्टरच आहे काय तर 3 ओहम, इथं 2 ओहम. तर पूर्ण एकदम घ्यायचं. 3 आणि 2 किती झाला 5 म्हणून घेतला 1/5. प्लस या ब्रांच मध्ये फक्त एक रेजिस्टन्स आहे 2 ओहमचा म्हणून लिहिला 1/2. या ब्रांच मध्ये एक आहे रेजिस्टन्स 2 ओहमचा म्हणून लिहिला 1/2. ठीक आहे. हा झाला पहिला पार्ट. आता नेक्स्ट बघतो आपण शेजारी कोणता नोड वगैरे आहे का तर यात नोड नाहीये पण व्होल्टेज सोर्स आहे. ते व्होल्टेज सोर्स बघा कसं आहे. कसं आहे बघा या नोड पासून इथला पहिला व्होल्टेज सोर्स असा काहीतरी आहे 4 व्होल्ट. आपण काय म्हणतो करंट ऑलवेज फ्लोज अवे फ्रॉम नोड असं आपण अज्युम करतो नोडल यूज करताना. मग हा करंट चालला असं काय होणार चाललाय पहिला प्लस मग मायनस +2 म्हणजे ड्रॉप म्हणजे काय होणार -4 अपॉन रेजिस्टन्स किती आहे टोटल या एवढ्याच ब्रांच मध्ये एकच रेजिस्टन्स 2 ओहमचा म्हणून 2. ठीक आहे. नंतर नेक्स्ट बघा. एक मिनिट. ठीक आहे. कुठं होतो आपण? हा ब्रांच झाला. पुढे नेक्स्ट बघा आणि काय या ब्रांच मध्ये काय दिसते तुम्हाला आणखीन एक व्होल्टेज सोर्स आहे. करंट म्हणतो आपण नोड पासून लांब चाललाय +2 म्हणजे ड्रॉप होतो परत काय होणार -2. आणि या पूर्ण ब्रांच मध्ये रेजिस्टन्स किती आहे बघा
3 आणि 2 5. तसंच पुढे आला आणखीन एक व्होल्टेज सोर्स आहे, करंट कसं चाललंय असंच चाललंय, म्हणजे हा परत प्लस टू मायनस होणार मायनस, म्हणजे परत झाला -4 आणि पूर्ण रेजिस्टन्स आहे 5. आता कळलं का श्रुती, कळलं का? हो ठीक आहे, आता सगळ्यांना कळलं असेल. आता हे सॉल्व्ह करा. कॅल्सीवर कसं फाइंड करतो माहितीये का? हे 1/5 प्लस 1/2 प्लस 1/2 कसं फाइंड करता कॅल्सीवर? किंवा कोणताही फ्रॅक्शन कसं फाइंड करता कॅल्सीवर माहित आहे का? आहे सगळ्यांना माहित. असं पडणार सगळं प्लस होणार. सॉरी 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 सॉरी. ठीक आहे, दीक्षा V12 मिळाला. तुझं चुकलंय की माझं चुकलंय? फोर 4 म्हणजे 2.667 वोल्ट. तुझं चुकलंय, चेक कर. हा मिळाला V1. ठीक आहे, इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? ठीक आहे, आता हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे एक्झाम्पल. बघूया आता काय करणार इथं. ठीक आहे, पुढं काय म्हटलं बघा आता. करंट थ्रू 3 ओम रेजिस्टर. ठीक आहे, आता काय म्हणलं यामध्ये करंट थ्रू 3 ओहम रेजिस्टन्स इक्वल टू समजा म्हटलं आपण आहे. आता या 3 ओम मधनं करंट कसा जात असणार आहे बघा. एक तर करंट जाईल इथून असा जाईल किंवा इथून असा जाईल. ठीक आहे, तर काय बघायचं यामध्ये कोण मोठा आहे बघा. इथं 4 व्होल्ट आहे म्हणजे 4 मोठा आहे, 2 मोठा आहे का V1 मोठा आहे, तर आपल्याला दिसते 4 मोठा आहे, म्हणजे आपण म्हणूया असा करंट चाललाय असं आपण ऍझ्युम करूया. ठीक आहे, म्हणजे आपण काय म्हणलं आता करंट कसा फ्लो होतोय